नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. विठेवाडीतील दौलत गुरुकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांचा सन्मान केला. महर्षी वेदव्यासांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य BK पाटील होते. विद्यार्थी प्रेम वाघ याने अतिशय प्रभावी आणि सूत्रबद्ध पद्धतीने महर्षी व्यासमुनी यांची भूमिका साकारून उपस्थितांची दाद मिळवली. प्राचार्य BK पाटील यांच्या हस्ते महर्षी व्यासमुनी तसेच संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व गुरु अर्थात शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी साईशा बोरसे, अक्षिणी बोरसे, हर्षित मोरे, प्रसन्न पगार, अथर्व देशमुख आणि अश्मिरा मंसुरी यांनी गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडले. यावेळी प्राचार्य BK पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की आई वडील आणि त्यानंतर शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले आणि सर्वात मोठे मार्गदर्शक गुरु असतात. त्यांच्या संस्कारांमुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशीला मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी शेवाळे आणि दीक्षा पगार यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शालेय प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक शुभांगी सावंत, मनोज शेवाळे, समन्वयक उमेश देवरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार पायल जाधव यांनी मानले. ज्ञान कमाया था, माने तो हाथ थाम कर कह दिया चलो, पर चलना कहा है ये तो गुरु ने ही सिखाया, चलना कहा है ये तो गुरु ने ही सिखाया. अपने जीवन के एक महत्वपूर्ण गुरु को उनको सम्मान करते हैं. गुरु और शिष्य का एक अटूट नाता होता है. पूर्णिमा का पर्व श्री महर्षि वेदव्यास उनके बातमी संकलन दीपाली अशोक बच्छाव. प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.